चला. हॅलो, गुड इव्हनिंग. आवाज वगैरे येत आहे का? मला जरा सांगा तुम्ही. आमचे बेस्ट भारी कार्यकर्ते, तुम्हाला आवाज वगैरे सगळा व्यवस्थित येतोय का सांगा. गुड इव्हनिंग. निवांत जेवायच्या वेळी तुम्हाला बोलवलेलं आहे. येस, आवाज वगैरे क्लिअर आहे. येस 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 येस. चला चला चला. बघा, RRB NTPC 2024च्या संदर्भातले एक महत्वाचं आपल्याला बघायचंय. कारण काय झालंय बघा, तुम्हाला सांगतो. एक मी मुलांना जेवढं मी ओळखू लागलो आता, किंवा मुलं जे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, त्यांच्यावरून एक वाटायलंय की सर काही पण करून आता आम्हाला नोकरी पाहायलाय. ह्या अशा स्थितीमध्ये मुलं आलेली आहेत बघा. बरोबर आहे की नाही? आणि हे जर तुम्हाला पटत असेल तर जरा एक आपली नेहमीची इमोजी वापरा. कारण आपल्याला काही पण करून ह्यावेळी परीक्षेत पास व्हायचं आहे. येस. तर सर एक्झाम कुठे होती म्हणजे मला कळलं नाही हा प्रश्न पहिल्यांदा. येस येस येस, भरू शकता तुम्ही 100%. चला, मी सगळ्या गोष्टी तुमच्याशी बोलणार आहे. तुमचं काय म्हणतो त्याला आपण, तुमच्या ज्या काही शंका असतील तर त्या आपण निवांत बोलायचं. आता निवांत बोलायचं आहे तुमच्यासोबत मला. बरोबर. आपल्याला यंदा काही पण करून परीक्षा पास व्हायची आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला ह्याच्यापेक्षा चांगली कुठली गोष्ट नाही आहे, लक्षात घ्या. ह्याच्यापेक्षा चांगली कुठलीच गोष्ट नाही आहे, मी सरळ सांगतो तुम्हाला. कारण पर्सनली आपण जर या लेवलला पोहोचलो असो की आपल्याला नोकरी पाहिजे, आणि ही नोकरीची तर 100% आपल्याला वॅकन्सी येणार आहे, हे तुम्हाला माहित आहे. याची 1000% NTPC ची वॅकन्सी येणार आहे, कारण रेल्वेला तसं लागतंच. शेवटची वॅकन्सी 2019ला आली होती. त्यामुळं आता जागा जास्त येण्याचे चान्सेस आहेत. आता तुम्हाला मी मागच्या वेळेच्या वॅकन्सी दाखवतो, तुम्हाला अंदाज येऊन जाईल. नाही नाही, मराठीमधून होणार, तुम्ही काळजी करू नका. कारण RRB ALP टेक्निशियनची जी नोटिफिकेशन आले त्याच्यामध्ये मराठी लँग्वेज आलेली आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. कळतंय? मग पहिल्याच प्रयत्नात व्हायचं, आणि हे होणं खरंच सोपं आहे बरं काय. म्हणजे तुमचा जो भयानक म्हणजे ना आवडता विषय होता इंग्रजी, तो पहिली गोष्ट याच्यामध्ये नाही. त्यामुळे आपल्याला करता येईल चांगल्या पद्धतीनं. त्यात तुम्हाला मराठीमधून पेपर देता येणार आहे. त्याच्यामध्ये अजून सोने पे सुहागा झालं. बरोबर. 12वी लेवलच्या एक्झाम आहे त्या, त्यामुळे अजून चांगलं झालं. मी पहिल्यांदा जास्त बोलत बसत नाही, तुम्हाला सगळ्या इन्फॉर्मेशन देतो. बघा, सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर हे RRB न त्यांचे कॅलेंडर टाईप पाठवलं होतं. कॅलेंडर मध्ये काय म्हटलं होतं बघा त्यांनी. तर कॅलेंडर मध्ये त्यांनी दिलंय की जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान यांच्या नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज म्हणजे NTPCच्या 2 कॅटेगरीजचे येणार आहेत. बघा, एक तर म्हणजे अंडर ग्रॅज्युएट, म्हणजे तुम्ही 12वी असणं अपेक्षित आहे. 12वीच्या तुमच्या एक्झाम असणार, त्याच्यामध्ये लेवल 2 आणि लेवल 3 असणार आहे. बरोबर. आणि काही काही पोस्ट आहेत ना, तर त्या तुमच्या पदवीधर साठी आहेत. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला या पोस्ट देता येतात. बरोबर. आता ALPचं वेळेत निघाले नोटिफिकेशन, टेक्निशियनचं निघाले. फक्त याला डिले का झाला, याला डिले पण नाही, जुलैमध्ये सांगितले म्हटल्यावर जुलैमध्ये येऊ शकतात जागा, लक्षात येते. आणि याच्यानंतर बघा, ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये लेवल 1 म्हणतात. लेवल 1 म्हणजे तुमचं ग्रुप डी असतं. बरोबर. ग्रुप डी हे असतं तुमचं. मग आपण को क्या मागताय, आपण को पहिले अटेम्प्ट में सिलेक्शन मागताय. बघा, जर नोटिफिकेशन जर आपण जुलैमध्ये पकडली याची, आता महिना संपला मे, म्हणजे जून आणि जुलै 2 महिने तरी सुरुवातीला आपल्याला मिळत आहेत. हा मुद्दा क्लिअर आहे. बरोबर. अजून पुढे किती वेळ लागतो तो पण मला तुम्हाला सांगायचा आहे. पहिल्यांदा आपण बघूया की नेमक्या पोस्ट काय असतात लेवल 2, 3च्या आणि 4, 5, 6च्या. बरोबर. वयवारी पण मला तुम्हाला सांगायचे आहे. बघा, पहिल्यांदा काय करूया, अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12वी जे पास आहेत विद्यार्थी, ज्याच्यामध्ये तुमच्या कोणत्या कोणत्या पोस्ट येतात, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट, अकाउंटंट क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनियर टाइम कीपर, ट्रेन्स क्लर्क, जे तुम्ही TC म्हणताय की नाही, ट्रेन्स क्लर्क, ती ही पोस्ट. त्यानंतर कमर्शियल कम तिकीट क्लर्क. आता ह्या बघा, ह्या लेवल 2 च्या आहेत आणि ही लेवल 3 ची आहे, म्हणजे अर्ली स्टेजच्या पोस्ट आहेत. या जर वॅकन्सी मागच्या वेळच्या बघितला तर 12वीच्या लेवलच्या 10,600 होत्या 2019ला. मध्ये एवढा गॅप पडलाय, विचार करा यावेळी किती होऊ शकतात. बरोबर. त्याच्यानंतर इनिशियल पे बघा, इनिशियल पे 20,000 दिले, म्हणजे तुम्हाला इन हँड कमीत कमी 35,000 पडू शकतात. कळतंय? हा महत्वाचा मुद्दा काय, तर पोस्ट चांगल्या आहेत. 12वी लेवलचा आहे.
दुसरा सगळ्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम जो आहे, खास करून आमच्या गृहिणी आणि जे जॉब करतात मुलं त्यांच्यासाठी, तर आता हे 2019 प्रमाण दिलं होतं. आता हे एज लिमिट किती आहे? 18 ते 30 आहे आणि 19ला जाहिरात पडली होती, त्यामुळे कोविडचे त्यांना 3 वर्ष एक्सटेन्शन द्यायचं आहे. त्यामुळं जनरल कॅटेगरीला तुम्हाला हे 18 ते 33 इतकी तुम्हाला सूट मिळू शकते. कळतायत गोष्टी? हा मुद्दा कळाला का सांगा? येस. मी पहिल्यांदा बोलून घेतो, मग तुमच्याशी गप्पा मारतो. आलं लक्षात? त्यानंतर ज्या ज्या पोस्ट तुमच्या ग्रॅज्युएशनच्या आहेत, ज्या ग्रॅज्युएशनच्या पोस्ट आहेत त्यांना बघा 18 ते 33 वय वर्षाची कॅटेगरी आहे आणि कोविडचे 3 वर्ष मिळणार, म्हणजे 18 ते 36 तुम्हाला जनरल कॅटेगरीसाठी या ठिकाणी रिलॅक्सेशन मिळते. विचार करा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रॅफिक असिस्टंट, गार्ड्स म्हणजे गुड्स गार्ड, सामानाचे वगैरे ते हे करतात, ते मागं झेंडे वगैरे दाखवायला असतात ते. त्यानंतर ट्रॅफिक असिस्टंट म्हणजे तुमचा रस्ता कुठल्या बाजूने जाईल, काय जाईल, पटरीचा मार्ग असतो तो तो ठरवण्याचं काम यांचं असते. ह्या खूप चांगल्या पोस्ट आहे. त्यांचं पेमेंट बघा 35,000 म्हणजे 25,000 ते 35,000चं इनिशियल पे आहे. म्हणजे यांचा पगार जातो 50,000 ते 70,000 पर्यंत. म्हणजे जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही या सगळ्या पोस्टला तुम्ही अप्लाय होता किंवा इलिजिबल होता. कळतंय? ह्या पण जागा बघा 24,000 वॅकन्सी होत्या. म्हणजे इथं वॅकन्सीचा बुक्का असतोय, डायरेक्ट भंडाराच लागला असतोय वॅकन्सीचा, आओ लुटलो टाईप मध्ये. कळतंय? समजते का? बघा, तुम्हाला तर वॅकन्सी कळाल्या असतील. आता म्हणजे वॅकन्सी इन द सेन्स तुम्हाला पोस्ट कळाल्या असतील नेमक्या ग्रॅज्युएशनच्या कुठल्या आणि 12वीच्या कुठल्या. पुढचा मुद्दा बघा. याच्यामध्ये तुम्हाला मला सांगू इच्छित की जर तुम्ही ग्रॅज्युएशन झालेला असाल तर तुम्ही ते 12वीच्या ज्या पोस्ट आहेत त्या सगळ्या देऊ शकता. त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन साठीच्या ज्या पोस्ट आहेत त्या देऊ शकता. म्हणजे जर तुम्ही एकदाच व्यवस्थित अभ्यास केला तर या 5 लेवलच्या 5 पोस्ट तुम्हाला मिळू शकतात. हा विचार करा तुम्ही. म्हणजे मागच्या बॅच मध्ये आमचे काही मित्र होते, त्याने कमीत कमी 5-5 पोस्ट मिळवलेल्या आहेत. म्हणजे 5-5 एक्झाम ते पास झालेत. कारण त्याची मेन्स जी असते CBT 2 ती फक्त वेगळी होत असते. कळतंय? येस. गव्हर्नमेंट पेक्षा म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट पेक्षा सेंट्रल गव्हर्नमेंट कधी पण भारी असते. एकदम जिंदाबाद कार्यक्रम असतोय. बरोबर. मी तुम्हाला काय सांगतोय कळतंय का? बघा, थोडा पुढचा एक मुद्दा बोलून घेतो. त्याच्यामध्ये बघा, हा जो आहे याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस दाखवून घेतो एकदा. सिलेबस म्हणजे तुम्हाला कळेल की आपला सगळ्या टप्प्यातल्या गोष्टी आहेत त्या. बघा, 90 मिनिटाचा वेळ आहे सगळा तुम्हाला. जनरल अवेअरनेस म्हणजे GK GS ला 40 मार्क, त्यानंतर मॅथमॅटिक्सला 30 मार्क, रिझनिंगला 30 मार्क, असे 100 मार्क असतात. सगळ्यात तुम्हाला धोका देणारा विषय इंग्लिश यामध्ये नाहीच आहे. बरोबर. हे झालं पहिली CBT टेस्ट 1. आता तुम्हाला थोडं फरक सांगतो एक्झाम मध्ये कसा असतोय. आता मी तुम्हाला ग्रॅज्युएशन लेवलची आणि 12वी लेवलची एक्झामची सांगितली की नाही. ग्रॅज्युएशनची आणि 12वी लेवलची ही CBT जी असते ना, ही CBT सगळ्या पोस्टसाठी सेम राहते. ही CBT सगळ्या पोस्टसाठी एकच एक्झाम राहते. कळतंय? मग तुम्ही ज्या पद्धतीने प्रेफरन्स दिलेला असता एक्झाम मध्ये त्या पद्धतीनं तुम्हाला सेग्रिगेट करता येतं. आलं लक्षात? त्यानंतर CBT 2 बघा. CBT 2 त्याच्यामध्ये पण 90 मिनिटाचाच खेळ आहे, ज्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस 50, मॅथमॅटिक्स 35 आणि रिझनिंग 35 असे 120 प्रश्न असतात. ही सेकंड स्टेज कधी कधी येते ज्या विद्यार्थ्यांनी CBT 2 ही CBT पे स्केल नुसार वेगळं वेगळं होत असते. पे स्केल नुसार वेगळं वेगळं म्हणजे काय तुम्हाला इथं दाखवतो बघा. आता इथं पे स्केल नंबर 5 आहे बघा, लेवल 5 आहे, ही लेवल 6 आहे, ही लेवल 4 आहे आणि याच्या पाठीमागे जायचं म्हटलं तर ही लेवल 3 आहे आणि ही लेवल 2 आहे. प्रत्येक लेवलसाठी CBT 2 ही वेगळी वेगळी होत असते. हा एक मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे जर तुम्ही एक 2-3 महिने दाबून अभ्यास केला ना, तुम्ही ह्या सगळ्या लेवलच्या म्हणजे एकूण 5 लेवलच्या पोस्ट तुम्ही आरामात क्रॅक करू शकता. कळतंय का? हा मुद्दा कळाला का मला सांगा. अरे हे काय इथपर्यंतच्या गोष्टी तुम्हाला कळायला का नेमका आपल्याला कोणत्या पोस्टची तयारी करायची आहे आणि सिलेबस काय हे कळालं असेल तर जरा इमोजी वापरा. येस. प्रसाद कवरे साहेब, जय सियाराम. येस प्रसाद, कळतंय? मग याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम काय होता की सर जुन्या सिलेबस नुसार तर ते हिंदी दाखवते, इंग्लिश दाखवते, मान्य आहे. पण नवीन जे त्यांचं नोटिफिकेशन आलंय त्यानुसार रेल्वेची एक्झाम आता 15 रिजनल लँग्वेज मध्ये होणार, त्याच्यामध्ये मराठी एक आहे. त्यामुळे ह्या एक्झाम मराठीमधून होणार याची काळजी नसावी.
आता आपल्याला जर सिलेबस पाहिला, बरोबर, सिलेबस पाहिला तर सगळा कंटेंट सेम आहे. म्हणजे जर आतापासूनच आपण या 3 विषयांना व्यवस्थित प्रॉपर प्लॅनिंग न पुढे गेलं तर आपण ही एक्झाम क्रॅक करू शकतो की नाही मला सांगायचं. येस. आणि पुढची स्ट्रॅटेजी सांगण्याची तुमच्या काही शंका आहेत का ते मी एकदा बघून घेतो. ओके. ही स्ट्रॅटेजी पुढची बोलण्याच्या आधी म्हणजे उरलेल्या दिवसाचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, याच्या आधी मी जर तुमच्या कमेंट बघतो. येस. चला. येस, मी सांगितलं 18 वर्ष कंप्लीट झाल्या तुम्ही होत असतात. एज्युकेशन काय मागते मी तुम्हाला सांगितलं, 12वी आणि ग्रॅज्युएशन 2 प्रकारचे एक्झाम असतात. 12वीला किती मार्क लागतात टीसी साठी त्याचा काही संबंध नाही आहे. त्याचा काही संबंध नाही आहे. कोणत्या महिन्यात होणार हे बोलतो मी आता, प्लॅनिंग मध्ये बोलतो तुमच्या. बरोबर. महाराष्ट्रामधील मुले एनटीपीसी मध्ये कमी पडतायत. जर महाराष्ट्रातले टक्के वाढले तुम्हाला महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात काम करता येईल. हा फायदा होतोय तुम्हाला. येस. चला. चष्म्याचा पॉइंट सध्या ह्याला लागत नाही कारण हे सगळे डेस्क जॉब आहेत. चष्म्याचं कशाला लागतं, ते एएलपी ला लागतं, टेक्निशियनला लागतं. ग्रुप डी च्या पोस्ट असतात ना त्याच्यामध्ये चष्म्याचं लागतं, इथं लागत नाही. येस प्रसाद भाऊ. बुक बद्दल सुद्धा बोलतो मी, टेन्शन नॉट. येस येस येस. ओके. टायपिंग कंपल्सरी, 4 टायपिंग, त्याला टायपिंग कंपल्सरी आहे. कुठल्या कुठल्याला मी सांगतो. येस. कोणत्याला टायपिंग कंपल्सरी आहे मी ते तुम्हाला सांगतो. बाकीच्याला टायपिंग कंपल्सरी नाही. बघा मी ज्याला सर्कल करतो की नाही, 1 2 3 आणि हे 5 नंबरचं, यांना टायपिंग कंपल्सरी आहे. तुम्ही जे टीसी म्हणता त्याला टायपिंग कंपल्सरी नाही आहे. आलं लक्षात. 12वीच्या पोस्ट दाखवल्या मी, या सगळ्या पोस्ट आहेत. तुमच्यासाठी टीसी हे 1 नंबर आहे, लक्षात घ्या. चला. ओके. रॉंग आन्सरचे कट होतात का, आता ते कसं आहे, ही जुनी नोटिफिकेशन आहे. नवीन नोटिफिकेशन मध्ये काय बदल येतात का बघूया, नाहीतर त्यानंतर आपण हे करू. मराठी जीके बुक लुसेंट हिंदी वापरतोय, चालतंय. हिंदी वापरा, इंग्लिश वापरा. येस येस येस. प्रॉपर मी प्लॅनिंग सांगणार आहे, किती दिवस उरलेत, काय दिवस उरलेत, सगळं बोलणार आहे. माग फक्त गाण्याचा किंवा डीजेचा आवाज ऐकू येईल त्याबद्दल मी सॉरी म्हणतो, कारण आमच्या इथं अहिल्या होळकर स्मारकाच्या इथं थोडा मोठा कार्यक्रम असतो, उद्या जयंती आहे त्यांची, त्यामुळं. येस. चला. आता मी तुम्हाला म्हणतोय सध्या महिना कुठला चालू आहे, तर सध्या महिना आपण जून पकडू. जूनची सुरुवात आहे, बरोबर. म्हणजे जून महिना चालू आहे. नोटिफिकेशन कधी येणार, तर नोटिफिकेशन आपण एक्सपेक्टेड करतो की हे जुलैमध्ये येईल, बरोबर. आणि फॉर्म भरणे, फॉर्मची विंडो करेक्शन आणि इतर गोष्टी पकडून आपण म्हणू शकतो की एक्सपेक्टेड एक्झाम डेट या जुलै नंतर 2 महिन्यानंतर, म्हणजे एक सप्टेंबर एंड पकडू शकतो आपण, सप्टेंबर ते ऑक्टोबर. हे पडते तुम्हाला. बॅच कधीपासून सुरू होते, बॅच मध्ये फक्त एकच लेक्चर झाल्या, त्यामुळे बॅच आत्ता सुरू झाले असं समजा. ओके. बॅच बद्दल मी बोलणार आहेच. ऐका. आता जून मध्ये आत्ता महिना आपण पकडायचा. आता हे मी सांगतोय तुम्हाला कशा संदर्भात, हे एनटीपीसी संदर्भात सांगतोय, करेक्ट. याच्या सोबत अजून एक कोणत्या वॅकन्सी येणार ज्याच्याबद्दल मी उद्या डिटेल बोलणार आहे तुमच्यासोबत, तर त्या आहेत आपल्या RRC च्या ग्रुप डी. आणि ह्या ग्रुप डी ची 2019 ला जी ऍड आली होती ती कितीची असेल तुम्हाला माहित आहे, ही 1 लाखाची ऍड होती. तुम्ही चेक करू शकता, 1 लाख पोस्टची ऍड होती, 10वी बेस. ह्याचं नोटिफिकेशन सुद्धा म्हणतायत की बाबा ऑक्टोबर मध्ये वगैरे येईल आणि त्याच्या एक्झाम पुढे 4 महिन्यानंतर. म्हणजे या 2 पोस्टला जर आपण टार्गेट करायचं म्हटलं तर आपल्याकडं नाही म्हटलं तरी कमीत कमी म्हणतोय मी, कमीत कमी 4 महिने राहतात. पटतंय. कमीत कमी म्हणतोय, जास्तीत जास्त 6 महिने पण मिळतील, पण कमीत कमी 4 महिने तर मिळतात. मग 4 महिन्यांचे आपल्याला 120 दिवस पकडायचे आहेत. 4 महिन्यांचे 120 दिवस. आणि या 120 दिवसांमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, तर आपल्या 120 दिवसांमध्ये हे 3 सब्जेक्ट टार्गेट करायचे आहेत. कारण ग्रुप डी साठी सुद्धा मॅथ, रिझनिंग, जीके जीएस हेच असतंय, बाकी काय नाही. कळतंय. येस. 12वी नाही झाली तरी डिप्लोमा चालेल का, येस डिप्लोमा समांतर लागतं, त्याचे पण त्यांनी डिटेल नोटिफिकेशन सांगतात, डोंट वरी.
ओके, डिप्लोमाचं बोललो मी, बरोबर. तुम्हाला हे पटलं का सांगा. जर आपण टीसी या एक्झामला टार्गेट करायचं म्हटलं तर आपल्याकडे किती 120 दिवस आहेत, कमीत कमी पकडून चालू, कमीत कमी 120 दिवस. येस. मग आता तुम्हाला सांगतो मी आपल्याला सब्जेक्ट वाईज त्यांना कसं डिवाइड करायचं आहे आणि ह्या कमीत कमी 120 दिवसानंतर जे पुढे काय आपल्याला वेळ मिळेल तो सगळा मॉक टेस्ट प्रॅक्टिस ह्याच्यामध्येच घालवायचा आहे. इमोजी वापरत राहा, सर्वांनी इमोजी वापरत चला. कट ऑफ आता कसं सांगणार आपण, कट ऑफ आता नाही, कट ऑफ नंतर. इमोजी वापरत राहा, मला कळेल. बघा, 120 दिवस आणि या 120 दिवसांना आपल्याला 3 सब्जेक्ट मध्ये डिवाइड करायचं आहे. 3 सब्जेक्ट मध्ये पहिला कुठला आहे आपला, सगळ्यात मोठा जी के आणि जीएस. सगळ्यात मोठा भाग जी के आणि जीएस. मग याच्यामध्ये सायन्सचे पण प्रश्न येतात, बरोबर. पुढं मॅथ आणि त्यानंतर आपलं गरिबांचं रिझनिंग. हे 3 भाग आहेत. 120 दिवसापैकी माझं तुम्हाला म्हणणं असेल की हा जो भाग आहे हा तुम्ही डेली करावा. अभ्यासाचे 2 भाग करा, सकाळचा एक हिस्सा, संध्याकाळचा एक हिस्सा, बरोबर. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जी के जीएस ला डेली करणं अपेक्षित आहे. कळतंय मी, सॉरी जरा मागा आवाज येईल तुम्हाला, पण जी के जीएस ला तुम्ही डेलीवर का ठेवा, तर तुम्ही रोज रोज त्याच्या संपर्कात राहाल. माझा मुद्दा कळतोय का बघा, डेली केल्यामुळं तुम्ही रोज रोज त्याच्या संपर्कात राहाल, बरोबर. त्यानंतर येतोय आपला गरिबांचा विषय रिझनिंग. रिझनिंगला म्हणेन मी तुम्ही फार फार तर 40 ते 60 दिवस द्या. मग ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला रिझनिंग किती सोपं जाते. सोपं जात असेल 40 दिवस द्यायचे, अवघड जात असेल 60 दिवस जायचे. पण मॅथमॅटिक्सला तुम्हाला कंपल्सरी 60 दिवस म्हणजे 2 महिने द्यायचे आहेत, बरोबर. मग ते दोन्ही तुम्ही मॅथ रिझनिंग एकत्र करा, पहिल्यांदा मॅथ संपवा मग रिझनिंग करा किंवा दोन्ही ऍट अ टाइम करा, काही फरक पडत नाही. पण ह्या अशा दिवसामध्ये तुम्ही बायफर्केशन करायचं. बायफर्केशन करायचं म्हणजे काय, तर याच्यामध्ये तुम्ही महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे सिलेबस कंप्लीट करायचा. अभ्यास करायचा म्हणजे काय, मी तुम्हाला प्रॉपर लिस्ट देईन, कारण मागच्या वेळच्या एनटीपीसीचा मी एवढा अभ्यास केलाय. एनटीपीसी एक्झामचा नाही तर एक्झाम अनालिसिस एवढं केलंय की मला माहित आहे त्यांचे ठराविक एरिया किंवा ठराविक टॉपिक असतात, त्या टॉपिकवरच प्रश्न पडतात. त्यामुळं या 120 दिवसामध्ये आपल्याला सिलेबस कव्हर करायचा आहे. येस, क्लिअर. नाही, ऍडव्हान्स मॅथमॅटिक्स करावं लागतं आपल्याला, ऍडव्हान्स मॅथ करावं लागतं. पण कोणतं करावं लागतं, मी आहे ना, माझ्यावर सोपा भावानं तुम्ही सगळं. तुम्हाला या 2 गोष्टींमध्ये काही अडचण असू दे, मी आहे, पवन सर आहे, 2 जण आहे, तुम्ही टेन्शन घ्यायचं काम नाही. येस. आणि तुम्हाला या गोष्टीचा फायदा का होईल तुम्हाला सांगू काय, कारण सध्या महाराष्ट्रामध्ये आपलं चॅनल सोडलं तर रेल्वेच्या मागे कोणी लागलेलं नाही आहे. कारण रेल्वे मधलं पोटेन्शियल आम्हाला माहित आहे आणि मुलं तुम्ही जे काही करू शकता ते पोटेन्शियल आम्हाला माहित आहे. हे कळालं का बघा माझं म्हणणं. तलाठीपासून मी तुम्हाला बघत आलोय, तुमच्यामध्ये अभ्यास कसा करता तुम्ही, आणि जर तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळालं तर तुम्ही पोस्ट कशी मिळवता हे मला माहित आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला या गोष्टीवर भर देतोय. लक्षात आलं. हा मुद्दा कळाला का सांगा. आपल्याला 120 दिवसामध्ये काय करायचं आहे, तर 120 दिवसामध्ये सिलेबस कव्हर करायचा आहे. मग सिलेबस कव्हरिंगच्या गोष्टी आल्या की मी तुम्हाला आठवड्याचं सांगणार आहे की आता आपल्याला आठवड्यानुसार काय करायचं आहे. इथंपर्यंत मुद्दा कळाला असेल तर तुम्ही आपली नेहमीची इमोजी वापरा. इथंपर्यंत मुद्दा माझा समजला असेल की 120 दिवस म्हणजे 4 महिने आहेत, त्या 4 महिन्यामध्ये नेमकं आपल्याला सिलेबस कव्हर करायचा आहे. 4 महिने इज मोर दॅन इनफ, बरोबर. म्हणजे एका टॉपिकचे तुम्ही 100 क्वेश्चन सोडवू शकता, एवढा तुम्हाला वेळ मिळतो. इथंपर्यंत मुद्दे कळाले असतील तर जरा इमोजी वापरा, कारण मी आता इथून पुढे आठवड्यामध्ये काय काय गोष्टी करायच्या पण प्रत्येक आठवड्यामध्ये या गोष्टी मी बोलणार आहे. येस. म्हणजे 4 महिने म्हणजे एकूण आपल्याला 16 आठवडे मिळतात. 16 आठवडे. याबद्दल तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर विचारा. मी सांगतोय काय तुम्हाला, आजचं आपलं मॅथचं लेक्चर बघितला तुम्ही दुपारचं, भूमितीचे हेच प्रश्न जे आपण स्किप करायचो, केवढ्या सोप्या कन्सेप्टनं सुटले प्रश्न. मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन हार्ड असतात खूप, हाय लेवलचे मॅथमॅटिक्स असेल का 2 मध्ये कव्हर होईल का, हो प्रशांत होतं ना, काय प्रॉब्लेम आहे.
मी आहे की तुमचा एका महिन्यामध्ये कव्हर करून देतो. ऍडव्हान्स लेवल मॅथमॅटिक्स. अजून काय? एक महिना नॉर्मल मॅथला द्या, एक महिना ऍडव्हान्स मॅथला द्या. मी आहे, मी करून घेतो. क्लिअर? बुक लिस्ट सांगणार आहे, काळजी करू नका. येस, हा मुद्दा क्लिअर झाला की मी आता पुढे जातो, ज्याच्यामध्ये आपल्याला आठवड्यामध्ये काय करायचं ते तुम्हाला सांगायचंय. बरोबर? अरे हे काय आलं? हा मुद्दा कळाला का सांगा. बघा, आता प्रत्येक आठवड्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही सोमवार ते शनिवार नॉर्मल आपलं टार्गेट जसं ठरल त्या टार्गेट नुसार अभ्यास करायचा. बरोबर? सोमवार ते शनिवार प्रॉपर अभ्यास किंवा सिलेबस किंवा एक दिवस कमी करू. चला आपण याच्यातला आपण एक दिवस कमी करू. थांबा, एक दिवस कमी करू आणि काय घेऊ, इथं आपण घेऊ हा शुक्रवार. बघा, सोमवार ते शुक्रवार 5 दिवसामध्ये तुम्ही अभ्यास किंवा तुमचा सिलेबस कव्हर करून घ्यायचा. येस. शनिवारी आठवडाभर झालेल्या गोष्टी तुम्ही रिवाइज करायच्या. उजळणी, कारण तुम्ही काहीही करा, उजळणी, तुम्ही किती अभ्यास करा, उजळणी किंवा रिवाइज केल्याशिवाय तुमचं काही कल्याण होणार नाही. बरोबर? आणि रविवार आपल्याला काहीही करून एक लाईव्ह टेस्ट द्यायची आहे आणि ती पण तुम्ही मोबाईलवर, लॅपटॉपवर, कम्प्युटरवरच द्यायची, कारण पेपर हा ऑनलाईन आहे. समजतंय मी काय बोलतोय ते? हे लाईव्ह टेस्टच द्यायची. जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की आपला अभ्यास झालेला हा लागू होतोय का नाही, तोपर्यंत परीक्षा पास होणार नाही. आपण किती पाण्यात आहोत ही आपल्याला गोष्ट बरोबर आरसा दाखवते. आपण किती पाण्यात आणि कोणत्या घटकावर काम केलं पाहिजे. मग या टेस्टचं अनालिसिस करायचं. मी पर्सनल मेंटरिंग तुमचं चालूच करणार आहे. मी मेंटरिंगचा माझा ग्रुप तयार करणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही असणार आहे सगळेजण. कळतंय? मुलींना लोकल पोस्टिंग मिळते का? हो, एक्झॅक्टली मिळते. मला तुम्हाला सांगतोय काय, मी पोस्ट प्रेफरन्स नुसार आपण आपल्या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये घेऊ शकतो. लक्षात घ्या. हा मुद्दा कळाला. आठवड्याचं प्लॅनिंग काय असणार आहे, आठवड्याचं प्लॅनिंग आपल्याला कसं करायचं कळालं का? मग रिव्हिजन मध्ये तुमचे तिन्ही घटक येणार, जीके, जीएस, मॅथ आणि रिझनिंग. हे सगळे घटक तुमच्या शनिवारच्या रिव्हिजन मध्ये आलेच पाहिजेत. मगच आपला अभ्यास पूर्णत्वाकडे जातो. लक्षात घ्या. मग आम्ही काय करणार, आम्ही PYQ घेणार, प्रॅक्टिस क्वेश्चन घेणार, आमचं चालूच राहणार. आमच्या बॅचेस चालू राहतील, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. पण तुमच्या बाजूने ह्या गोष्टी करणं अपेक्षित आहे, हे मी तुम्हाला सांगत आहे. बरोबर? लेक्चरचं टायमिंग आता प्रत्येक शिक्षकांचं वेगळं वेगळं आहे. आपलं टायमिंग तुम्हाला व्यवस्थित प्लॅनिंग मी सांगतो. बघा, हा मुद्दा कसा आहे, आठवड्याचा जर तुम्ही प्लॅनिंगचा विचार करत असाल तर आपण अजून एक गोष्ट अशी करू शकतो, ती म्हणजे हे आठवड्यामध्ये जे 5 दिवसामध्ये आपण आपल्या पेड बॅच मध्ये शिकवतो, म्हणजे जे आता एकदम बेसिक पासून चालू करतायत, म्हणजे त्यांना ब सुद्धा माहित नाही आपल्या या रेल्वे मधलं, त्यांच्यासाठी म्हणतोय मी. पेड बॅच मध्ये आम्ही आठवड्याभरात जे शिकू, या शनिवारी तुम्ही ते रिवाइज करायचं. आपल्या चॅनलवर किंवा आपल्या ऍप्लिकेशनवर पेड बॅच घेतली म्हटल्यावर एक रविवारी टेस्ट असणार, ती रविवारी टेस्ट द्यायची, त्याचं अनालिसिस आपण घेत जाऊ. समजतंय? क्लिअर का? मी काय सांगतोय बघा, मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला सांगतोय. जर तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर तुम्ही हा प्लॅन फॉलो करू शकता. जर तुम्ही पेड क्लास करत असाल, आमचेच नाही जगातले कोणाचेही करा, कोणाचेही तुम्ही लेक्चर करत असाल तर सोमवार ते शुक्रवार त्यांचं टाइम टेबल फॉलो करायचं आणि त्याची रिव्हिजन शनिवारी करायची. कळतंय? आता क्लास लावण्याचा बेनिफिट काय असतोय, आमचंच नाही कुठलाही लावा तुम्ही, क्लास लावण्याचा बेनिफिट काय असतो आपल्याला, तर आपल्याला काय म्हणतात त्याला, ढिगाऱ्यामध्ये सुई शोधावी लागत नाही. आपल्याला प्रॉपर लाईट पाडून दाखवतात, हा इथं सुई आहे बाबा, हे ओळख. म्हणजे काय, तर अनवॉन्टेड गोष्टी टाकून तुम्हाला ज्या अभ्यासासाठी ज्या गरजेच्या आहेत ना, त्या गोष्टी प्रोव्हाइड होतात. म्हणजे महत्वाचा मुद्दा, सिलेबस पूर्ण कव्हर होतो. आणि यासाठी क्लास करावेत, आमचेच नाही कुठले पण करा.
समजते मी काय बोलतोय? यस. मग आता याच्या पुढचा मुद्दा येतोय तो म्हणजे आपल्या बुकलिस्टचा. हे तुम्ही आय होप लिहून घेत असाल. हे तुम्ही आय होप लिहून घेत असाल. यस. ओके का सर? ओके का सर? मला सांगा. बघा, मग आता दुसरा मुद्दा काय, तर आपण कोणती पुस्तकं वापरली पाहिजेत, बुकलिस्ट ज्याला म्हणतो आपण. आतापर्यंतच्या गोष्टी समजल्या असतील तर इमोजी वापरा. आतापर्यंतच्या गोष्टी समजल्या असतील तर इमोजी वापरा. सर टायपिंगच्या पोस्ट सांगा व सर्टिफिकेट 30-40 इंग्लिश लागेल का? येस येस येस, तेच लागतंय. लाईव्ह टेस्ट कुठे होईल? ऍपला. येस, ऍपला होईल लाईव्ह टेस्ट. फक्त ते कसं असतंय, पेड बॅच विद्यार्थ्यांसाठी असतंय ते. मग तुम्ही बॅच नाही घेतली, नुसती टेस्ट सिरीज लावली तरी पण चालू शकते बरं काय. म्हणजे आम्ही प्रमोशन करतोय, दुकानदारी चालू करतोय म्हणताय म्हणा, पण ह्या गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला सांगितल्या बऱ्या. म्हणजे तुम्ही फक्त टेस्ट सुद्धा लावू शकता, बॅच पण घेऊ शकता. येस येस. आता आपण टार्गेट करायचं आहे, सुट्टी द्यायची नाही आपल्याला. बॅच कोणती घ्यायची मी सांगतो सगळं तुम्हाला, सगळ्या गोष्टी सांगणार आहे. बघा आता आता मी बुकलिस्ट सांगायला चालू करू का? सांगा. आता मी बुकलिस्ट सांगायला चालू करू का? 3 घटक आहेत आपले. 3 घटक आहेत. पहिला जीके जीएस. माझं पर्सनल तुम्हाला म्हणणं असेल की पहिली गोष्ट म्हणजे कपिल सरांना फॉलो करा. कपिल सरांना बिंदास फॉलो करा, डोळे झाकून. बरोबर, त्यांच्या लेक्चर मधनं रिवाइज होईल, त्यांच्या क्लासेस मधून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. दुसरं, तुम्हाला रिव्हिजन साठी म्हणून जीकेच ल्युसेंट नावाचं पुस्तक आहे. मग तुम्ही कसं कम्फर्टेबल असाल त्यानुसार इंग्लिश मधलं घ्या किंवा हिंदी मधलं घ्या. दोन्ही फक्त एकमेकांचं ट्रान्सलेशन केलं असतं, कंटेंट काही बदलत नाही. ह्या वर्षीचं लेटेस्ट घ्यायचं. येस. आणि जर अजून जास्त वेळ मिळाला किंवा त्यासोबत इतर एक्झामची तयारी करत असाल तर तुम्ही क्रमिक पुस्तकं वाचणं अपेक्षित आहे. क्रमिक पुस्तके म्हणजे शाळेतली पुस्तके. बरोबर, शाळेतली पुस्तके वाचायची. 5वी पासून 10वी पर्यंत कमीत कमी वाचा. अजून वेळ असेल तर 12वी पर्यंतची वाचा. जीके जीएस विषय क्लिअर झाला का? मला सांगा. जीके जीएस चा आंबा पडला? येस. फॉर्म भरताना सेंटरचं कास्ट लागू शकतं, त्यामुळे तुम्ही करा. कारण आता कसं झालं, आपण आरपीएफचे एसआय चे फॉर्म भरले की नाही? येस, एसआय कॉन्स्टेबलचे फॉर्म भरले, त्याच्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करावे लागले. त्यामुळे तुम्ही आतापासूनच मागं लागा की तुम्हाला सेंट्रलचं, तुमच्या कास्ट असू दे, तुमचं नॉन क्रिमिनल असू दे, तुमचं ईडब्ल्यूएस असू दे, कुठलंही असू दे, सेंट्रलचं गव्हर्नमेंट काढण्यासाठी आज नाही उद्यापासूनच प्रयत्न करा. कळालं? हा मुद्दा चांगला विचारला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, पंकज आव्हाडांनी काहीतरी शांत विचारलंय बघा, लय लय भारी विचारलंय बघा. बुक हिंदी आणि इंग्लिश मध्ये घ्यायचे, कोर्स मराठी, मग एक्झाम भोजपुरी मध्ये द्यायचे का? आता ह्याच्यावर मी काहीच बोलणार नाही, कारण तुम्हाला एक्झाम बद्दल सिरियसनेस वाटत नाही असं मला पर्सनली वाटतंय. कळतंय? बरोबर, त्यामुळे याच्यावर मी काही जास्त करत नाही, बोलत नाही. क्रमिक पुस्तक आहेत तुमच्यासाठी. बरोबर. चला, आता पुढचा मुद्दा राहतो मॅथचा. बरोबर, मॅथला 2 गोष्टी करायच्या. पहिलं म्हणजे पवन सर का लेक्चर आणि दुसरं माझं लेक्चर. आणि तिसरं म्हणजे पवन सरांचं बुक देखील तुम्ही घेऊ शकता. हे खास रेल्वेच्या साठी बनलेलं आहे. म्हणजे मग आतापर्यंतचा ट्रेंड कसा होता, पुढे काय विचारलं जाऊ शकतं, हे सगळं या पवन सरांच्या पुस्तकामधून कव्हर केलेलं आहे. आलं लक्षात? त्याच्यातून अजून जर तुम्हाला मटेरियल हवं असेल तर पीवायक्यू घ्यायचे आणि पीवायक्यू सोडवायचे. बरोबर. डॉक्युमेंटवर व्हिडिओ बनवतो, 100% बनवतो. ल्युसेंट मधले प्रश्न आले नाहीत असं कधीच झालेलं नाही आहे. सरळ बोलतो मी. आता तो कोणता मुलगा असेल वॉटेवर, भोजपुरीमध्ये एक्झाम द्यायची का म्हणतोय, मला काही घेणं देणं पण नाही त्याच्या मुलांचं. 123-125 लोक बघतायत, त्यातला एखादा असा काहीतरी असतोच.
मला ह्या 120 मुलांचं म्हणणं गरजेचं आहे. आलं लक्षात? त्यासाठी मी बोलतोय. आणि रिझनिंगचा विचार केला तर रिझनिंग मी तुम्हाला सांगतो आणि मी गॅरंटी देतो, म्हणजे गेल्या 8 एक्झामचा मला अनुभव आहे तलाठी पासूनच्या. रिझनिंगला फक्त माझे लेक्चर फॉलो करा. मग तुम्हाला वाटत असेल की तुमचं बेसिक झालं आहे तर फक्त माझी युट्यूबची सिरीज करा. या युट्यूबच्या सिरीज मधून देखील 80-90% तुमचं काम होऊन जातं. कारण तलाठी पासून आउट ऑफ मार्क घेतलेली मुलं आमची आहेत. बरोबर, आत्ताच असतील याच्यामध्ये 50 भर मुलं ज्यांनी फक्त माझं युट्यूबचं केलंय. अजून जर सरावासाठी तुम्हाला हवा असेल तर सरावासाठी कोणतंही बुक घ्या, याला काही बंधन नाही. मी सांगतो तुम्हाला, PDF कुठल्याही डाउनलोड करा जुन्या एक्झामच्या, बरोबर, त्या सोडवा. तिसरं, कोणतंही बुक घ्या, कोणतंही पुस्तक घ्या आणि त्याचा सराव करा. कळतंय? पहिल्यांदा आपल्याला कसं करायचं आहे तर पहिल्यांदा टॉपिक वाईज जायचं आहे. मॅथ असू दे, रिझनिंग असू दे, जीके जीएस असू दे, प्रत्येकाचं पहिल्यांदा टॉपिक वाईज जायचं. टॉपिक वाईज PYQ प्रश्न सोडवायचे आणि त्यानंतर मग आपण सेपरेट फुल लेंथ मॉक देऊ शकतो. क्लिअर? क्लिअर? बुकचे नाव काय आहे? पवन सरांचंच. येस, रेल्वेचं मॅथचं बुक आहे. आलं लक्षात? मग ह्याच्यातला जो भाग आपल्याला हे होत असेल आपण लेक्चरच्या माध्यमातून कव्हर घेऊन चलो. आता पंकज आव्हाड साहेब, मराठीमध्ये जर त्या बुकचं ट्रान्सलेशन झालेलं नसेल तर मग मी तुम्हाला ते स्टँडर्ड बुक सांगणार की नाही. पेपर आत्ता मराठीमधून आल्यात पण यापूर्वी इंग्लिश आणि हिंदीमधून एक्झाम होत होत्या की नाही, बरोबर. मग हिंदी आणि एक्झाम यामध्ये कोणत्या बुक मधले प्रश्न रिपीट होत आहेत मी ते तुम्हाला सांगणं अपेक्षित आहे. कारण पेपर काढताना हिंदी किंवा इंग्लिश मध्येच काढणार ना बेसिक त्याने, आणि मग त्याचं ट्रान्सलेशन होणार इतर लँग्वेज मध्ये. हा मुद्दा समजून घ्या. कळतंय? माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. मी जर वाईट बोललो असेल तर ते तुमच्या भल्यासाठीच, एवढं लक्षात ठेवा, बरोबर. पवन सरांचं बुक सगळ्यांना मिळत आहे. जीके जीएस मी तुम्हाला सांगितलं या गोष्टी. जर ल्युसेंट करायचं नसेल क्रमिक पुस्तक करा. क्रमिक पुस्तकामधून तुमचा 80-90% सिलेबस कव्हर होतो. हा लक्षात. करंट अफेअर्स साठी मॅगझिन घेऊ शकता, कोणाचं लेक्चर करू शकता, याच्यात काय प्रॉब्लेम नाही. पण याच्यामध्ये जीके जीएस मध्ये सायन्सवर तुम्ही भर द्या, विज्ञानावर भर द्या. येते लक्षात? गोष्टी कळतायत? टायपिंग लागतं, इंग्लिश किंवा हिंदी लागत असतं. आता तुम्ही मराठी आणि इंग्लिश केलं असणार त्यामुळे इंग्लिशवर फोकस करा. तुम्ही इंग्लिशचं टायपिंग लागतं जिथं टायपिंग लागतं तिथं. आलं लक्षात? आणि सोबतच या तीनही घटकांची कुठलीही PDF मला मिळू दे, मी कुठे शेअर करणार ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर, कलर जरा भारी मध्ये लिहितो, आपल्या टेलिग्राम चॅनलवर हर्षद सर टेक्स्टबुक हा आपला टेलिग्राम चॅनल आहे. याच्यावर मी सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठवत राहीन, मला ज्या काही नोट्स मिळू देत त्या. आलं लक्षात? क्लिअर झाला? चला, आता हे जे कोणासाठी सांगितलं, हे जे थोडाफार अभ्यास करतायत पण ज्या विद्यार्थ्यांना अजून काहीच माहित नाही त्यांना मी सरळ एक रेकमेंड करेन, तुम्ही सरळ ही बॅच जॉईन करून घ्या. ही घ्या किंवा पुढची कुठे गेली? अरे हा, हे बघा, जर तुम्हाला वाटत असेल की बाबा तुम्ही फक्त रेल्वेची तयारी करताय आणि आम्हाला काहीच माहित नाही सर, तर तुम्ही ही ऑल रेल्वेची बॅच जॉईन करून घ्या. ए थांब की बाबा, तुझं काय? हे बघा, ही ऑल रेल्वेची बॅच का जॉईन करून घ्या? कारण ह्याच्यामध्ये 3च विषय आहेत, मॅथ, रिझनिंग, जीके जीएस. हे सगळे आम्ही 3 जण, मी, कपिल सर, पवन सर, 3 जण म्हणून घेणार आहे. आणि 3 जण अशा पद्धतीने घेऊ की तुम्हाला प्रत्येक, फक्त जीके जीएस ला थोडं म्हणू शकतो आपण, पण मॅथ रिझनिंगला तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क येऊ शकतात. जीके जीएस मध्ये पण येतात, फक्त आपण थोडी ह्युमन एरर तेवढी पकडायची, नाहीतर बऱ्यापैकी तुम्हाला मार्कामध्ये भरपूर सारं तुम्हाला इम्प्रुव्हमेंट झालेलं जाणवेल. आणि ही फक्त 650 रुपयाला ही बॅच आहे. कळतंय? फक्त 650 रुपयाला. आणि याच्यासाठी तुम्हाला व्हॅलिडिटी बघा 1.5 वर्षाची आहे. 1.5 वर्ष. कळतंय? फक्त जर रेल्वेची तयारी करत असाल तर याच्यामध्ये हा तुम्हाला पास प्रो किंवा टेस्ट सिरीज वगैरे त्या मिळत नाहीत. पण जर तुम्ही महाराष्ट्रातली टीईटीची, सरळ सेवा, कुठल्याही एक्झाम असू देत महाराष्ट्रातल्या, जर त्या देत असाल तर तुमच्यासाठी ही बॅच एक महत्वाची आहे बघा, बरोबर.
ही बॅच तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, ती म्हणजे महाकॉम्बो. ए बाबा थांब ना, ही महाकॉम्बो ही बॅच तुमच्यासाठी महत्वाची आहे. हे म्हणजे काय, तर जे 650 रुपये देतात त्याच्यामध्ये अजून 300 रुपये घालायचं आणि 18 महिने इट्स नॉट जोक. तर याच्यामध्ये 1.5 वर्षामध्ये तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही एक्झाम देऊ शकता. आज एका विद्यार्थ्यावर माझं बोलणं झालं, तो म्हणतोय सर मी अजून 1 वर्षभर तरी अभ्यास करू शकतो, घरच्यांचं काय एवढं टेन्शन नाही आहे, तर मी ही बॅच घेऊ शकतो, म्हणून त्याने आज ही बॅच घेतली. सांगण्याचा मुद्दा काय, एवढ्या कमी फी मध्ये म्हणजे अंडर 1000 रुपयामध्ये तुम्हाला 1.5 वर्षासाठी काय काय मिळतंय. इथून पुढे येणाऱ्या सगळ्या बॅचेस आपल्या, त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लासेस मिळणार, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मिळणार. म्हणजे जर तुमचं बघायचं राहिलं तर रेकॉर्डिंग मिळणार तुम्हाला, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जाणार, सगळ्या नोट्स प्रोव्हाइड केल्या जाणार. त्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज फ्री असणार आहे, टेस्ट सिरीज फ्री असणार आहे, त्याचं अनालिसिस करू शकता, टेस्ट किती वेळा देऊ शकता तुम्ही, बरोबर. सोबतच पर्सनल ज्याला म्हणतो आपण मेंटरशिप, पर्सनल मेंटरशिप म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला मला कॉल करू शकता, पवन सरना करू शकता, कपिल सरना करू शकता. हा इथं मुद्दा आहे. येस कमेंट मध्ये पिन करतो टेलिग्राम चॅनल. पंकज साहेब, माझ्या बोलण्याचा जरा चुकीचा अर्थ काढू नका, ओके. कारण जर तुमचा प्रश्न जेन्युइन असेल ना तर मी माफी मागतो, मी जरा चुकीचं बोललो असेल, ओके. चला काय हरकत नाही, तुम्ही आपले मित्रात. मी ह्या बॅचला तुम्हाला प्रेफर का करतोय, एकदा 1.5 वर्षासाठी घेतलं की नाही झंझटच नाही हो. मग पुढे कोशागार विभाग येऊ दे, कारागृहाचे अजून एक्झाम येऊ दे, तलाठी पुन्हा एकदा येऊ दे, किंवा आणि कुठला येऊ दे, SSC MTS रेल्वे कुठला येऊ दे, एकदा घेतलं टेन्शन नाही वर्षभर 1.5 वर्षासाठी. आलं लक्षात. चला आपण मुद्दे घेतलेले सगळ्या गोष्टी रिवाइज केलेल्या आहेत. आपला टेलिग्राम चॅनल तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो. तर माझा टेलिग्राम चॅनल आहे हा हर्षद सर टेक्स्ट बुक, हा आपला टेलिग्राम चॅनल आहे. जर तुम्हाला अजून काही अडचण वाटली, माझ्याशी कॉन्टॅक्ट करावं वाटलं एक्झामच्या संदर्भात, बॅचच्या संदर्भात, कुठल्याही संदर्भात, माझा टेलिग्रामचा आयडी आहे बघा @HS माने. या माझ्या पर्सनल आयडी वर तुम्ही मला मेसेज करू शकता. येस, मी तुम्हाला जे विद्यार्थी स्वतः अभ्यास करणार त्यांची पण प्लॅनिंग सांगितली, जे विद्यार्थी बॅच घेऊन करतील त्यांची पण प्लॅनिंग सांगितली आहे. पण पहिल्या प्रयत्नात आपल्याला फोडायचा आहे TC डायरेक्ट. महाराष्ट्राची पोरं अचानक वाढली पाहिजेत सगळी तिथं, या गोष्टीनं काम करायचं आहे, कळतंय. चला इंग्लिश बॅच पण ऍड नाही, मी घेतली आहे बॅच, ओके का. ग्राउंड इव्हेंट सर, नाही मेहनत घ्यायची तुमच्यासाठी. येस, तुमचे काही शंका असू देत, सर जॉबमुळे मला टाइम मॅनेजमेंट होत नाही, मी पर्सनल तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करून देतो, या पद्धतीने अभ्यास करा. इथपर्यंत मी तुमच्यासोबत काम करायला तयार आहे. सोबतच पर्सनल मेंटरिंग सुद्धा आपण चालू करतोय, आपण मेंटरशिप प्रोग्राम हा फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे बरं काय. मेंटरशिप प्रोग्राम हा फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे, त्याची लिंक तुम्हाला इथंच मिळेल, हर्षद सर टेक्स्टबुक. आलं लक्षात. चला आता ग्राउंड इव्हेंट मला कळण झालंय, ह्याला फिजिकल काय नाही, NTPC ला फिजिकल काय नसतंय, ते ग्रुप डील असतं. NTPC हा डेस्क जॉब आहे प्रॉपर, त्यामुळे तुम्हाला फिजिकल काय लागणार नाही याला. येस चलो ओके. आता तुमच्या काही शंका असतील ना, तर एक तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता, बरोबर, एक तर कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता. येस, किंवा मग हा आपला पर्सनल आयडिया याच्यावर विचारू शकता. पण ही गोष्ट लक्षात ठेवा, त्यांनी नोटिफिकेशन किंवा कॅलेंडर दिले म्हटल्यावर एक्झाम होणार म्हणजे होणार. 120 दिवस पुढचे फक्त घोड्यासारखं आपल्याला झापड लावायची आहे आणि अभ्यास करायचा आहे. येते लक्षात. चलो सर TC मध्ये मुलांना पण जॉब असतो ना, मला कळालं नाही नेमकं काय म्हणणं आहे तुमचं. येस पण ऑफर फक्त उद्यापर्यंत असणार आहे बरं का. ह्या फक्त उद्यापर्यंत ऑफर असणार आहे. उद्या 31 तारीख आहे, महिन्याचा शेवट. 1 तारखेपासून प्राइस वाढत आहेत. ल्युसेंटचं बुक जर मराठीमध्ये अवेलेबल असेल तर मग भारीच काम झाले तुमचं. पण जर नसेल तर इंग्लिश किंवा हिंदी घ्या, कारण ल्युसेंट मधले प्रश्न रिपीट होतात बरं काय. मध्ययुगीन भारत, प्राचीन भारत याचे प्रश्न रिपीट होतात. प्रसाद, हा चालेल, क्लास झाला की कॉल करा, काय प्रॉब्लेम नाही. येस, अमोल काय म्हणतात, ग्राउंड नसते NTPC ला. येस, ग्राउंड नसते NTPC ला, बरोबर आहे की. PC वर क्लास करता येतो, मोबाईलवर येतो, हँडिकॅपला रिझर्वेशन असतं. येस, सगळ्या गोष्टींना असते तिथं. चला मराठी नसेल तर काय हरकत नाही, इंग्लिश किंवा हिंदी घ्या. काही लागलं तर आम्ही आहोत.
मला पर्सनल डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचं मी दिलोय. आम्हाला देऊ नका म्हणतात हा माझा टेलिग्राम आयडी, पण मी देतोय. मुलांची शंका असतात भरपूर, मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा, आपण बोलू. आज थांबू मग तोपर्यंत आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपण भेटणार आहोत उद्या 11 वाजता आपल्या युट्यूबच्या सेशनमध्ये. येस, चलो, थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.